नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत. मागच्या 5 वर्षापासून तुम्हाला माहिती आहे की ॲग्रोवन डिजिटल बाजार भावाविषयी विश्लेषण करतं, माहिती देतं, ते तुमच्यापर्यंत डिजिटलच्या माध्यमातून पोहोचवतं. पण काय होतं आहे की ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती, फेसबुक पेजवरती कमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत. आणि ते प्रश्न काय आहेत, तर ॲग्रोवन व्यापाऱ्यांची दलाली करतं, त्याच्यासोबतच बाजारभाव पाडण्याचं कामसुद्धा ॲग्रोवनच करतं. मग ॲग्रोवननं काहीतरी विश्लेषण केलं तर त्याचा परिणाम लक्षात घेऊन सरकार लगेच काहीतरी निर्णय घेतं आणि मग शेतकऱ्यांच्या मालाचे बाजारभाव पडतात. असे अनेक आक्षेप आहेत. पण आता हे सगळं आमच्यासाठी कोण लिहितं, म्हणजे ॲग्रोवनच्या प्लॅटफॉर्मसाठी कोण लिहितं हे, तर अनिल जाधव सर लिहितात. आणि तेच अनिल जाधव सर आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांना थेट प्रश्न विचारणार आहेत की तुम्ही या ॲग्रोवन व्यापाऱ्यांची दलाली करतं का, का तुमचे अंदाज का चुकतात, ह्या सगळ्यांचा आपण आज आढावा घेणार आहोत, त्याच्याबद्दल बोलणार आहोत. आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला ह्या सगळ्या मुलाखतीतून मिळणार आहेत. त्याच्यामुळे आता थेट पहिल्या प्रश्नाला मी सुरुवात करतोय. अनिल सर, गेल्या वर्षी ॲग्रोवननं एक अंदाज दिला होता ज्याच्यामध्ये कापूस 8,000 रुपयांच्या खाली विकू नका आणि सोयाबीन 5,500च्या खाली विकू नका असं सांगण्यात आलं होतं. पण शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की तुम्ही हे सगळं सांगितलंय बाबा, पण मूळ मुद्दा काय झालाय, तर कापूस आम्हाला 6,000वरच विकावा लागला आणि सोयाबीन निव्वळ 48 रुपयांनी विकावी लागली. तर ॲग्रोवनचे अंदाज खरंच चुकले का? थेट सांगायचं झालं तर नाही. कारण मागच्या अंगामध्ये आपण जे अंदाज दिले होते, ॲग्रोने जे अंदाज दिले होते, तर सोयाबीनसाठी 5,000 ते 6,000 रुपये असा अंदाज दिला होता की शेतकऱ्यांना 5,000 ते 6,000 रुपयाच्या दरम्यान भाव मिळू शकतो सोयाबीनसाठी. आणि कापसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण 8,500 ते 9,500 असे एक प्राइस रेंज सांगितली होती. आता तुम्ही जे काही प्राइस रेंज सांगताय तर ते हंगामाच्या शेवटी म्हणजे आपल्याला मोस्टली एक जुलैच्या नंतर ते बाजारामध्ये ते दर पाहायला मिळतात. तर मुख्यतः आपण जर समजा शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीचं एक नियोजन पाहिलं तर शेतकरी पहिल्या 4-5 महिन्यांमध्ये किंवा 6 महिन्यांमध्ये शेतीमाल विकत असतात. तर किंवा मग ते शेतकरी वर्षभर सुद्धा काही विकत असतात. पण हा जो काही तुम्ही आरोप केला की आम्हाला सोयाबीन म्हणजे 5,000 खाली विकावं लागलं, तर निश्चितच हे दर काही वेळेला आलेले ते मागच्या काही महिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पण ॲग्रोवनचे अंदाज चुकले हे म्हणणं तेवढं मला पटणारं नाही आहे. कारण निश्चितच आपण जर पाहिलं तर आज रोजी सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या म्हणजे आपण जो काही FAQ दर्जाचं सोयाबीन म्हणतो त्याला 5,000 रुपयाचा रेट आहे. आणि राहिला प्रश्न कापसाचा, तर कापसाला सुद्धा आपण जे काही प्राईस रेंज दिली होती त्याच्यात जवळजवळ 5 महिने भाव त्या प्राईस रेंजच्या दरम्यान होता. आणि आपण शेतकऱ्यांना एक हिंट देत होतो की तुम्ही या दरम्यान कापूस विकला तर एक फायदा होऊ शकतो. बरं सर, याच्यात एक प्रश्न असा पण आला की FAQ दर्जाचा माल आणि त्याच्या संदर्भात, तर FAQ म्हणजे काय हे पटकन सांगा, म्हणजे शेतकऱ्याला कळेल. FAQ म्हणजे काय की एक पॅरामीटर्स ठरवले असतात उद्योगाने की ते खरेदीचे. आता 10-2-2 हे सोयाबीनसाठी आपलं की म्हणजे 10% हे मॉइश्चर म्हणजे ओलावा असायला पाहिजे, 2% काळी कचरा आणि बाकीचं जे की हे समजा फॉरेन मॅटर्स तर डागे लागलेला किंवा मग तुकडा पडलेला असं. कापसाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे की क्वालिटीचे पॅरामीटर ठरवलेले ते आपण FAQ किंवा उच्च दर्जाचे म्हणतात. आणि बाजारामध्ये जो उच्च किंवा कमाल भाव मिळतो तो ह्याच मालाला मिळत असतो. बरं, ओके सर. आता एक आरोप असा सुद्धा आहे की ॲग्रोवन व्यापाऱ्यांची दलाली करतं. आरोपच आहे तो शेतकऱ्यांचा. त्याच्यामुळे तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? तुम्ही शेतमाल बाजार सगळं लिहितात ॲग्रोवनसाठी, तुम्हाला हा आरोप मान्य आहे का? एक साधी सिंपल लॉजिक आहे. आपण मागच्या हंगामात सांगितलं होतं, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या पहिल्याच प्रश्नामध्ये. ते कसं की आपण मागच्या हंगामात सांगितलं होतं की तुम्ही 5,000 ते 6,000च्या कमी सोयाबीन विकू नका, 5,000 ते 6,000च्या दरम्यान विका. कापूस सुद्धा तुम्ही 8,500 ते 9,500च्या दरम्यान तुम्हाला रेट मिळू शकतो आणि तुम्ही तो साधा आपण एक शेतकऱ्यांना एक असा एक अंदाज दिला होता. तर जर समजा आपण व्यापाराची दलाली करत असतो तर आपण चांगल्या भावात सोयाबीन विका किंवा कापूस विका असं सांगितलं नसतं. आपण सांगितलं असतं की 4,000 सोयाबीन विका. व्यापाऱ्यांचं जर आपल्याला भलं करायचं तर आपण सांगितलं असतं कापूस तुम्ही 5,500लाच विका किंवा 6लाच विका. तर या आरोपामध्ये मला तर वाटतं काही तथ्य आहे. आणि कुठलाही शेतकरी की जो ॲग्रोवनला मागच्या काही वर्षांपासून फॉलो करतो, आपले व्हिडिओ बघतो, किंवा अनेक शेतकरी माझ्यासुद्धा संपर्कात आहेत आणि ते 1-2 महिन्यातून 15 दिवसातून कॉलसुद्धा करत असतात. तर म्हणजे हा प्रश्न असू शकत नाही की ॲग्रोवन दलाली करतं किंवा कोणाच्या तरी फायद्यासाठी करतं. ॲग्रोवन फक्त एकच स्टँड आहे की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांपर्यंत बाजाराची चांगली माहिती पोहोचली पाहिजे. आणि सर, याच्याबरोबरच एक प्रश्न असा सुद्धा आहे की सोयाबीन आणि कापसाचे भाव ॲग्रोवन सांगतं, त्याच्यात बऱ्याचदा अंदाज असतात. बरोबर, म्हणजे ते अंदाजच असतात. तर ते अंदाज तुम्ही शेवटी एक लाईन वापरता की जाणकारांनी असं सांगितलंय. असं आवाहन कापूस बाजारातील जाणकारांनी केलंय. बरोबर. ते नेमके जाणकार कोण आहेत याचा एक मोठा प्रश्न आपल्या शेतकऱ्याला पडलेला आहे. त्याचं एक उत्तर काय आहे ते सांगा. तुमचे जाणकार नेमके कोण आहेत? अगदी बरोबर. आता कसं आहे, आपण जेव्हा शेतीमाल बाजाराचा जर विचार केला तर शेतीमाल बाजार हा काही एखाद्या आठवडी बाजारासारखा नाही आहे. आपलं विशेषतः आपलं महाराष्ट्राचे 2 क्रॉप जर आपण पकडले, कापूस आणि सोयाबीन, तर याचे बाजार थेट आंतरराष्ट्रीय बाजाराशी कनेक्टेड आहेत.
म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात काही घडामोडी घडल्या की त्याचा थेट परिणाम आपल्या शेतीमाल बाजारावर देशातल्या, राज्यातल्या, आपल्या गावातल्या बाजार समितीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मग आता जाणकार कोण? तर जाणकार कोण असतात? काही व्यापारी सुद्धा असतात की ज्यांचे अहवाल असतात वेगवेगळ्या व्यापारी संस्थांचे, काही अभ्यासक सुद्धा असतात, काही आयात निर्यातदार सुद्धा असतात, काही वेगवेगळ्या संस्था सुद्धा असतात की त्यांचे रिपोर्ट असतात, अहवाल असतात. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की ह्या ज्या काही सगळ्या संस्था किंवा हे कुणी आहे ते यांनी आपापल्या फायद्यासाठी ते अहवाल दिले असतात, विश्लेषण केलेले असतात. आपल्याला अंदाज द्यायचा शेतकऱ्यांसाठी. तर आपसुकच शेतकऱ्यांना इंटेलिजन्स देणारा किंवा शेतकऱ्यांच्या फायद्याची माहिती सांगणारं आतापर्यंत कुठले अहवाल इव्हन शासनाचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीत. मग त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, ह्या वेगवेगळ्या जे काही सेक्टर आहे किंवा हे जे बाजारातले घटक आहेत यांच्याशी बोलून आपल्याला एक स्वतःचं आपलं प्रेडिक्शन्स तयार करायचं असतं. आणि थेट पॉईंट टू कोणी बोलत नाही की बाबा तुम्ही शेतकऱ्यांना हाच पॉईंट द्या किंवा एकदम काही असे किरकोळ किंवा आपलं किरकोळ म्हणण्यापेक्षा अगदी मोजके काही लोक आहेत की ते आपल्याला हे अशी माहिती देत असतात. आणि बऱ्याचदा कसं असतं ना की उद्योगातला एखादा माणूस आहे आणि त्याला सांगायचं की बाबा उद्या कापसाचे भाव वाढणार आहेत किंवा कमी होणार असं सांगायचं आहे. आपसुकच तो काय करतो की उद्योगाची जी भूमिका आहे किंवा उद्योगाची जी संघटना आहे त्याच्या विरोधात तो बोलत असतो. त्यामुळे तुम्ही आमचं नाव डिस्क्लोज करू नका किंवा आमचं नाव सांगू नका अशी प्रत्येकाची भूमिका असते. पण ते त्यांना असं वाटत असेल आतून कदाचित किंवा शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी किंवा काही लोकांना वाटतं की आता आपसुकच आपण सुद्धा शेतकऱ्यांची मुलं आहेत, असेच तेही शेतकऱ्यांची मुलं असू शकतात. त्यामुळे त्यांना वाटतं की शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे, शेतकऱ्यांना सुद्धा 4 पैसे मिळाले पाहिजे, पण आमचं नाव तुम्ही जाहीर करू नका अशी त्यांची मागणी असते. त्यामुळे अनेकदा आपण काय करतो की त्यांना आधी माहिती विचारताना आपण विचारतो की तुमचं नाव आम्ही सांगू का शेतकऱ्यांपर्यंत. ज्यांची नकार असतो, ज्यांना वाटतं की आमचं नाव सांगू नका, त्यांचं आपण जाणकार म्हणून सांगत असतो. आणि ज्या लोकांची काही हरकत नसते आपण त्यांचे नाव सुद्धा सांगत असतो. त्यामुळे जाणकार हा जो काही प्रश्न आहे तो मला बरेच लोक सुद्धा विचारतो, तुम्ही नाव सांगा, त्यांचा नंबर द्या. पण हे लोक त्या पातळीवर असतात त्यामुळे ते प्रत्येक शेतकऱ्याशी काही बोलू शकत नाही. ते आपल्याशी बोलत असतात आणि आपल्या त्यांच्यासोबत जे रिलेशन असतं ते मागच्या 5-6 वर्षापासून झालेलं आहे आणि त्यांचाच निरोप आपण आपल्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की हे जाणकार हे वेगवेगळ्या सेक्टरमधले, इंडस्ट्रीमधले हे लोक आहेत. एक असा पण प्रश्न आहे की सरासरी भाव पातळी ॲग्रोवन सांगतं, म्हणजे कापसाची गेल्या वेळेस बघितले तर 7.5 ते 8.5च्या दरम्यान कापूस विका वगैरे. बरोबर. तर सोयाबीनचं पण तसंच. शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की तुम्ही एक फिक्स रेट का सांगत नाहीत? म्हणजे तुम्ही एक असं म्हणा की 8,000 रुपयाला कापूस विकलाच जाणार आहे, 8,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळणारच आहे. सोयाबीनचं पण तसंच की 7,000 रुपयेच मिळणार आहे. तर हे ॲग्रोवन का सांगत नाही, सरासरी भाव पातळी का सांगतं? अगदी बरोबर. याचं उत्तर असं आहे की आपण समजा आता तुम्ही मोबाईल जर घ्यायला गेलात तर मोबाईलची प्राइस तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत फिक्स नसते. बरोबर आहे. सप्लाय अँड डिमांडवरती सगळं असतं. त्यानंतर आणखीन सुद्धा घटक असतात. मोबाईल तसा पेरिशेबल नाही आपल्या शेतीमालासारखा, तरी त्याची प्राइस बदलत असते. आपल्या शेतीमाल बाजाराबद्दल बोलायचं झालं तर आपण फिक्स प्राइस असं सांगत नाही की तुम्ही सोयाबीन 6लाच विचारा. त्याच्या मागं खूप असे गणित आहेत आणि खूप काही असे घटक आहेत त्याच्यावर वेळोवेळी एक परिणाम करत असतात. आपल्याला शेतकऱ्यांना जी प्राइस रेंज सांगायची ती की आठवड्याला किंवा 1 महिन्याची सांगायची नाही, कारण शेतकऱ्यांना माल एकदाच विकायचा आहे. व्यापाऱ्यांसारखं नाही की आज माल विकला परत परवा घेतला परत विकायचा. त्यामुळे त्यांना कसं आहे, तुम्ही आज माल घ्या 8 दिवसात तुम्हाला रेटने विकायचा, असे शेतकऱ्यांची भूमिका नसते. काही शेतकरी असतात त्यांना लगेच 8 दिवसात विकायचा, काही शेतकरी असतात महिन्याने विकायचा, काही शेतकरी 4 महिन्याने विकायचा, 6 महिन्याने विकायचा. ह्या सगळ्यांसाठी जेव्हा आपण प्राइस रेंज सांगत असतो तर आपण एक किमान भाव जो तुम्हाला मिळू शकतो आणि कमाल भाव जो तुम्हाला मिळू शकतो आपण एक प्राइस रेंज सांगितलेली असते. आपण जर उद्या सांगितलं की 6,000 रुपयात तुम्हाला मिळू शकतो, तुम्ही विका. उद्या जर 6चे 7 झाले तर उद्या शेतकरी तरी आपल्याला बोलणारच की तुम्ही 6ला आम्हाला विकायला सांगितलं, आम्हाला 1,000 लॉस झाला. आपण जर सांगितलं की नाही बा तुम्ही आता 5नेच विका, तरी तिकडून किंवा भाव त्याच्यापेक्षा कमी झाले उद्या, म्हणजे 6ला विका सांगितलं, एखादं समजा आंतरराष्ट्रीय बाजारात काही परिणाम झाला. आता तुम्ही पाहिलं रशिया युक्रेन युद्धामुळे सगळे शेतीमाल बाजाराचे भाव वाढले, काही वेळेला पडले सुद्धा. तर मग हे जे घटक असते की ते आपण प्रेडिक्ट नाही करू शकत किंवा गव्हर्नमेंटचे काही डिसिजन आहे. आज रात्री आपल्याला वाटतं की नाही अरे बाजार उद्या किंवा परवा पुढच्या आठवड्यात वाढू शकतो आणि गव्हर्नमेंटने काही निर्णय घेतला की त्याच रात्री भाव अगदी कोसळतात. त्यामुळं हे जे काही फॅक्टर्स आहेत ते आपण लक्षात घेऊन सगळं एक प्राइस रेंज सांगितलेली असते आणि ती पूर्ण हंगामासाठी सांगितलेली असते. आता तुम्ही जसं म्हणाला की गव्हर्नमेंट काहीतरी निर्णय घेतात आणि मग शेतमालाचे भाव पडतात, पण काही शेतकऱ्यांचा असा आक्षेप आहे की तुम्ही ज्यावेळेस म्हणता की आता शेतमालाचे भाव वाढणार, कापसाचे भाव वाढणार, सोयाबीनचे, तुरीचे, हरभऱ्याचे, तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही हे म्हणता म्हणूनच सरकार आयात करतं, तुम्ही म्हणता म्हणूनच सरकार निर्यात बंदी लावतं. तर हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? साहजिकच शेतकऱ्यांचा असा समज होणं म्हणजे साहजिकच आहे. कारण जेव्हा आपण म्हणजे आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की ही जी माहिती देणार आहेत ही वेगवेगळ्या
सेक्टरमधले किंवा आपल्या उद्योगांमधले किंवा मग व्यापारी किंवा आयात निर्यातदार असतात, म्हणजे ही माहिती ऑलरेडी त्यांच्याकडूनच आपण घेतलेली असते, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली असते आणि गव्हर्नमेंटकडे सुद्धा ही माहिती असते. गव्हर्नमेंटची स्वतःची एक यंत्रणा सुद्धा असते किंवा म्हणजे व्यापाऱ्यांच्या लॉबिंग असतात, संघटनांची एक संघटना असते, उद्योगांच्या संघटना असतात. तर ह्या सगळ्या आपल्या मागण्या वेळोवेळी सरकारकडे लावून धरत असतं. त्यामुळे मला नाही वाटत की आपण जे काही प्राइस रेंज सांगतो त्यामुळे गव्हर्नमेंट काही असं करत असेल, कारण आता जर आपण निर्णय पाहिला तर तसंही सरकारला म्हणजे शेतकऱ्यांच्या याच्याशी काही देणं घेणं नसतं. सरकारला फक्त एकच उद्देश असतो की भाव वाढले की ते कमी कसे करायचे किंवा मग निवडणूक आले की शेतकऱ्यांना कसं जवळ धरायचं. त्यामुळे असं नाही की ॲग्रोवन सांगतं म्हणून गव्हर्नमेंट काहीतरी करतंय असं नाहीये. हा, म्हणजे मग याचं काही शेतमालाचे तथ्य नाही. भाव कमी जास्त का होतात? म्हणजे शेतकऱ्याला ज्यावेळेस माल विकायचा असतो त्यावेळेसच शेतमालाचे भाव पडलेले असतात. तर हे कशामुळे होतं आणि त्याच्यावरती कुठले कुठले घटक परिणाम करतात याच्याबद्दल काहीतरी सांगा की. अगदी रास्त प्रश्न आहे आणि हा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात असतो की आमच्या शेतीमालाचे भाव कमी जास्त का होत असतात. तर साहजिकच जे भाव ठरत असतात कुठल्याही वस्तूचे, कमोडिटीचे, ते सप्लाय अँड डिमांडवर ठरलेले असतात, बरोबर आहे. जेव्हा शेतकऱ्यांचा शेतीमाल घरात येतो किंवा काढणी होते तेव्हा साहजिकच बाजारामध्ये त्याची एक आवक वाढलेली असते, म्हणजे पुरवठा वाढलेला असतो. मग पुरवठा वाढला की पहिलं गणित तिथं बाजाराचं असतं की पुरवठा वाढला की आपसुकच आपल्या भावावरती दबाव येत असतो, बरोबर. ते एक कारण असतं. त्यानंतर वेगवेगळ्या जे काही नैसर्गिक घटना आहे, म्हणजे पूर आहे, दुष्काळ आहे किंवा अतिपाऊस आहे, अतिवृष्टी आहे, मग ते आता काय झालेलं आहे की सगळा जागतिक बाजार हा इंटरलिंक झालेला आहे बऱ्यापैकी. म्हणजे तेवढा हे होत नाही. म्हणजे कापूस आहे, सोयाबीन आहे, ह्याच्या आपल्या महत्त्वाच्या कमोडिटी ह्या इंटरनॅशनल कमोडिटीज आहेत, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजाराशी थेट जोडलेल्या आहेत बऱ्यापैकी. तर असं होतं की आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा एखादी घडामोड घडली, आता चीनमध्ये किंवा चीनची मागणी जरी वाढली तर आपल्या कापूस आणि सोयाबीनवर बाजारावर बऱ्यापैकी परिणाम होत असतो. किंवा एखादा महत्त्वाचा उत्पादक देश आहे, आता सोयाबीनमध्ये ब्राझील आहे, ब्राझीलमध्ये मागच्या हंगामामध्ये विक्रमी उत्पादन झालं, त्याचा परिणाम काय झाला की आपल्या सोयाबीनवर सुद्धा त्याचा दबाव आला. बरोबर. त्यानंतर आता काय झालं, सध्या जर आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये कमी पावसाचा कापूस पिकाला फटका बसतोय, तसंच आपल्या देशात सुद्धा तेच होतंय. त्यामुळे कापसाचे भाव काहीतरी वाढलेले दिसतात काहीतरी. तसं समजा जे काही आर्थिक अरिष्ट असतात, म्हणजे काही महागाई वाढली किंवा मग कुठल्या देशामध्ये आर्थिक मंदी आली, त्याचाही थेट परिणाम शेतीमाल बाजारावर होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटचे डिसिजन्स असतात. समजा एखाद्या गव्हर्नमेंटनी समजा आता ब्राझीलने सुद्धा, अर्जेंटिनाने सुद्धा काय केलं की सोयाबीनची निर्यात वाढण्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांसाठी एक वेगळी स्कीम आणली, म्हणजे ती डॉलर स्कीम आणली. त्यामुळे काय झालं की जास्तीत जास्त अर्जेंटिनाचं सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय बाजारात आलं आणि स्वस्तात आलं. त्यामुळे काय झालं, परिणाम काय झाला की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनवर दबाव आला, तसा थेट आपल्याकडे आला. तसंच जे काही त्या बाय प्रोडक्ट असतात, जसं आपलं सोयाबीनचं सांगायचं झालं खाद्यतेल आहे, खाद्यतेलाचा जर सप्लाय आपल्या देशामध्ये जास्त वाढला, म्हणजे आता आपण बघितलं की चालू आर्थिक वर्षामध्ये खाद्यतेलाचा अक्षरशः लोंढा झाला आणि ते स्वस्तात आला. त्यामुळे काय झालं की सोया तेलावर दबाव आला आणि सोयाबीन तेलावर दबाव आल्यामुळं सोयाबीनवर सुद्धा दबाव आला, कारण सोयाबीनचे भाव हे आपले सोयाबीन आणि सोया तेलावर अवलंबून असतात. मग हे जे काही वेगवेगळे घटक आहेत, तसंच बऱ्याचदा काय होतं बाजारामध्ये काही अफवा सुद्धा पसरवल्या जातात आणि ह्या अफवांचा सगळ्यात जास्त फटका शेतकऱ्यांना बसतो आणि ते दर हंगामामध्ये होत असतं. मध्येच कोणतरी काहीतरी पुढे सोडतं किंवा यंदा खूपच विक्रमी उत्पादन आहे किंवा मग भावच पडणार आहे किंवा मग गव्हर्नमेंटने खूपच आयात केली, म्हणजे गव्हर्नमेंट आता ऑस्ट्रेलियातून कापूस आणणार आहे, अमेरिकेतून कापूस आणणार आहे, कुठून काहीतरी आणणार आहे, इकून कांदा आणणार, तिकून सोयाबीन आणणार, अशा ज्या काही अफवा केल्या जातात आणि त्या अफवांचा बाजारावर जो परिणाम होईल त्याचं खूप अवास्तव असं एक भांडवल केलं जातं की आता भावच पडणार आहे किंवा हेच करणार आहे. त्यामुळे सुद्धा आपल्या बाजारावर बऱ्याचदा परिणाम होत असतो. तुम्ही बऱ्याचदा अर्जेंटिना, ब्राझील, अमेरिका असं म्हणत असतात विश्लेषण करताना बाजारभावाचं, पण शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही ते का सांगता आम्हाला, आमच्या आडतमध्ये काय होणार आहे, काय भाव भेटणार आहे आम्हाला याचं सांगा, आम्हाला तिकडचं नका सांगू. बाहेर देशातलं काय चाललंय ते आम्हाला माहिती आहे किंवा आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, अशी शेतकऱ्यांची एक धारणा आहे किंवा समज आहे. तर याचा काय संबंध आहे इथल्या बाजाराचा आणि बाहेरच्या देशातल्या बाजाराचा? याचं अर्ध उत्तर मी तुम्हाला आधीच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये दिलं की आपला बाजार म्हणजे भारताचा कापूस बाजार किंवा भारताचा सोयाबीन बाजार हा फक्त भारताचा राहिलेला नाहीये, म्हणजे जागतिक बाजारावर बऱ्यापैकी अवलंबून आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण खाद्यतेलावर अवलंबून आहे, 65 ते 70% आपण खाद्यतेल आयात करतो. त्यामुळे साहजिकच इंडोनेशिया, मलेशिया किंवा मग अर्जेंटिना सोयातेल उत्पादक किंवा युक्रेन, रशिया सूर्यतेल उत्पादक, याचा परिणाम तिथल्या देशात ज्या काही घडामोडी घडतात त्याचा परिणाम आपल्या इकडे खाद्यतेल बाजारावर पडतो आणि त्याचा परिणाम थेट आपल्या सोयाबीनवर, मोहरीवर पडत असतो. आता कापसाचा प्रश्न असा आहे की आपल्याला माहिती आहे की चीन सगळ्यात मोठा उत्पादक आहे आणि तो वापरकर्ता सुद्धा, म्हणजे चीनला सगळ्यात जास्त कापूस सुद्धा लागतो. त्यामुळे सगळ्या कापूस बाजाराचं लक्ष भारताचे असो, अमेरिकेचे असो, ऑस्ट्रेलियाचे असो, जे उत्पादक देश सगळ्यांचं लक्ष असतं चीनकडं, कारण चीनची भूमिका बदलली की इकडे बाजार बदलत असतो, त्याचा बऱ्यापैकी परिणाम होत असतो. त्यामुळं आपण जेव्हा शेतकऱ्यांना माहिती देत असतो, शेतकऱ्यांचं म्हणणं अगदी रास्त आहे, परंतु शेतकऱ्यांनी आता त्या चौकटीच्या बाहेर पडायला पाहिजे की आमच्या बाजारातलं फक्त सांगा, आपल्या शेतीमाल बाजारावर कुठल्या कुठल्या घटकांचा परिणाम होतो
आपला जो शेतीमाल बाजार आहे, आपलं सोयाबीन आहे, ते सोयाबीनवर कुठल्या देशांचा परिणाम होतो, कुठला फॅक्टरी त्याचा परिणाम होतो, या सगळ्यांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी आणि शेतकरी स्वतः साक्षर व्हावा की आता अमेरिकेमध्ये या घडामोडी घडत आहेत, ब्राझीलमध्ये असं काही घडतंय, चीनमध्ये दुष्काळ पडला, ब्राझीलमध्ये दुष्काळ पडला किंवा विक्रमी उत्पादन झालं, तर शेतकऱ्यांना सुद्धा याची एक अंदाज लावता आला पाहिजे की उद्या मी काय निर्णय घ्यायला पाहिजे, याचा काय परिणाम आपल्यापर्यंत यायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता की तुम्ही ब्राझीलचं का सांगता, अर्जेंटिनाचं का सांगतात, हे एक शेतकऱ्यांना आपण एक ते फंडामेंटल सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष ठेवा, कारण याचा थेट परिणाम आपल्या शेतीमाल बाजारावर होणार आहे. जसं मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं की सोयाबीनचं झालं, ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन झालं, म्हणून सोयाबीन प्रत्येक देशामध्ये दबावात राहिलं, भाव वाढले नाही. शेतकऱ्यांना साहजिकच अपेक्षा होती, पण तेवढे भाव वाढले नाही. चीन सगळ्यात मोठा ग्राहक आहे सोयाबीनचा आहे, कापसाचा आहे, त्यामुळे चीनच्या भूमिकेचा सतत एक प्रभाव पडत असतो. त्यामुळे सुद्धा आपण चीनचा फॉलोअप घेत असतो, अमेरिकेचा घेत असतो आणि ब्राझीलचा घेत असतो. आणि शेतकऱ्यांना सांगण्यामागचा उद्देश हाच असतो, आपण हे सांगू शकतो की नाही हे होईल ते होईल ते होईल, पण त्याच्या मागचे कारण सुद्धा सांगणं गरजेचं आहे, बरोबर की उद्या करून शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा अंदाज लावता आला पाहिजे. आणि यासाठीच म्हणजे शेतकऱ्यांना एक हंगामामध्ये नेमकं काय काय चालू आहे. आता आपण आता 1 ऑक्टोबरपासून हंगाम चालू होतो, तर आपण आतापासूनच चालू केलं की कापसाचं वेगवेगळ्या जे टॉपचे प्रोड्युसर देश आहेत, म्हणजे उत्पादक देश आहेत कापसाचे, सोयाबीनचे, त्या देशांमध्ये काय चालू आहे आणि त्याच्या घडामोडी कशा कशा पुढे येत आहेत आणि त्याचा आपल्यापर्यंत काय परिणाम होतो, हे आपण रोज तेवढ्यासाठीच देतोय की प्रत्येक घडामोड शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांना स्वतः आपण तर अंदाज सांगतो, पण त्यांना सुद्धा अंदाज सांगण्यासाठी एक मदत व्हावी आणि त्यांना सुद्धा माहिती होईल सगळ्या जागतिक बाजाराची. तेवढ्यासाठी आपण रोज देत असतो. आपण असं नाही की आठवड्यातून देतो किंवा 2 दिवसातून देतो. एखादी घडामोड घडली तरी आपण त्याचं विश्लेषण काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत, शेतकऱ्यांनी कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवा. बऱ्याचदा काय होतं की या घडामोडींचा आधार घेऊन बाजारामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जातात, पण ऍक्च्युअली याचा परिणाम काय होऊ शकतो. असं नाही की आपण असं नाही सांगू शकतो की आपण सांगतो ते 100% खरंच आहे, पण असंही नाही की 100% चुकीचं आहे म्हणून, कारण हा बाजार आहे शेवटी, याच्यामध्ये काही घडू शकतो. पण शेतकऱ्यांना याचा अंदाज लावता यावा यासाठी आपण रोज या घडामोडी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो. आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघितलं असेल, युट्यूबमध्ये आपण असंही सुद्धा प्लेलिस्टमध्ये एकही व्हिडिओ असा नाही किंवा एकही घडामोड असं नाही की आपण त्याचं अनालिसिस केलेलं नाही किंवा शेतकऱ्यांना त्याची माहिती दिलेली नाही. ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती बरं का शेतकऱ्यांनो, दररोज संध्याकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स येत असतं. तो व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुम्हाला कापूस म्हणा, सोयाबीन म्हणा, तूर म्हणा, ज्वारी म्हणा, इथपासून असं सगळी शेतमाल जी आहेत ना, भाजीपाल्याचं असतं, कांदा असतो, टोमॅटो असतो, याचं विश्लेषण जे केलेलं असतं ना, ते अनिल सरांनी केलेलं असतं आणि ते तुमच्यापर्यंत दररोज येतं आहे. त्याच्यामुळे ॲग्रोवनच्या त्या यूट्यूब चॅनलमध्ये ते सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आता मी पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे, तर तुम्ही सातत्यानं तुमच्या पॅकेजेसमध्ये किंवा विश्लेषणामध्ये वायदे बाजार असं म्हणता, पण त्या वायदे बाजाराचा खरंच शेतकऱ्यांना काही फायदा होतो का? म्हणजे तुम्ही सांगता की जर आपल्या भारतीय शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वायदे बाजाराचा फायदा तेवढा नाही आहे, कारण वायदे बाजारामध्ये आपले शेतकरी तेवढे सक्रिय नाही आहेत. तेवढे म्हणण्यापेक्षा नाहीच म्हटलं तरी हरकत नाही, कारण जे कोणी शेतकरी ते एकतर मोठे आहेत, आता काही प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या आल्या, पण त्याचं प्रमाण सुद्धा अगदी नगण्य आहे. पण आपण जर दुसऱ्या देशाचा वायदे बाजार पाहिला तिथं शेतकऱ्यांचं पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या भारतामध्ये शेतकऱ्यांना वायदे बाजारात थेट परिणाम होत नाही, पण शेतकऱ्यांना मग फायदा काय, आपण रेट कशासाठी देतो की भविष्यामधल्या किमतींची एक पातळी काय आहे. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की आज अमेरिकेमध्ये एखादी घडामोड घडली किंवा ब्राझील सगळ्यात मोठा सोयाबीन प्रोड्युसर आहे, मग ब्राझीलमध्ये एखादी घडामोड घडली, त्याचं लगेच रिफ्लेक्शन आपल्याला वायदे बाजारात दिसतं. म्हणजे रेट वर गेले, खाली गेले, तर याच्यातून एक अंदाज शेतकऱ्यांना कळतो की याचा इम्पॅक्ट आपल्या वायदे बाजारात झाला म्हणजे आपल्या बाजार समित्यांमध्ये होईलच आणि कितपर्यंत होईल, एक थोडीशी एक अंदाज येतो किंवा भविष्यामध्ये दर पातळी काय राहू शकते याचा एक अंदाज शेतकऱ्यांना बांधता येतो. समजा मला आज कापूस विकायचा आहे, मला महिन्याभरात कापूस विकायचा आहे किंवा एखाद्या शेतकऱ्याला विकायचा आहे, तर पुढच्या महिन्यामधले वायदे काय याच्यावरून एक आपण अंदाज लावू शकतो. जसं त्याच्यामध्ये पण हे आहेतच की घडणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत किंवा कुठले घटक आहेत ते बदलले की त्याची सुद्धा पातळी बदलतच असते, पण एक अंदाज आपल्याला बांधता येतो. तेवढाच एक शेतकऱ्यांसाठी फायदा आपल्या भारतीय वायदे बाजारात सध्या तरी आहे. पण शेतकऱ्यांनी वायदे बाजारांमध्ये सहभागी होणं हे आता काळाची गरज आहे. त्यासाठी वायदे बाजाराचा अभ्यास करणं, त्याच्यामध्ये सगळी प्रोसेस समजून घेणं हे सुद्धा आता काळाची गरज आहे आणि शेतकऱ्यांनी हे करावं अशी ॲग्रोवनची भूमिका आहे. वायदे बाजार जे प्लॅटफॉर्म आहे त्यांची सुद्धा भूमिका आहे आणि शेतकऱ्यांनी ते करावं. आता तुम्ही सगळं सांगितलं, पण याच्यात ॲग्रोवनची भूमिका नेमकी काय आहे? म्हणजे सरकार आयात निर्यातीचं धोरणाच्या बाबतीत असं मोगमपणाच आहे सगळा सरकारचा, कधी आयात करायची, कधी निर्यात बंदीच लावायची. मग ॲग्रोवनची भूमिका काय आहे बाबा? शेतकऱ्यांना ते पण जाणून घ्यायचं की तुम्ही सरकार इतकं सगळं करत असताना तुम्ही तोंडावर बोट ठेवून आहेत का, तुम्ही मुग गिळून शांत बसलेले आहेत का? तर ॲग्रोवन खरंच असं शांत बसलेलं आहे का? ॲग्रोवनची भूमिका सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राहिलेली आहे.
आता एक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे किंवा काही जण म्हणतात की तुम्ही सरकार धार्जिन आहे किंवा मग सरकारच्या जे काही धोरणं आहेत त्याचा काही शेतकऱ्यावर परिणाम होतो त्याच्यावर तुम्ही बोलत नाहीत, पण हे याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही आहे. आता तुम्हाला आठवत असेल सरकारने सुरुवातीपासून जर बोलायचं झालं तर मागच्या वर्षी जेव्हा स्टॉक लिमिट लावलं मागच्या 1-2 वर्षाआधी सोयाबीनवर, तेव्हा ॲग्रोवननी एक ट्रेंड चालवला होता स्टॉक लिमिटच्या विरोधात सुद्धा. जेव्हा सरकारने आयात खाद्यतेल आयात वाढवण्यासाठी आयात शुल्कात कपात केली त्याविरोधात सुद्धा ॲग्रोने वेळोवेळी विश्लेषण केलं की नेमका याचा काय परिणाम होऊ शकतो आपल्या शेतातल्या. केवळ सोयाबीनच नाही तर आपलं भुईमुग आहे, आपलं मोहरी आहे, आपल्या एकूणच तेलबिया पिकावर किंवा शेतकऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो याचं विश्लेषण केलं. आणि सरकारने असे निर्णय घेऊ नये यासाठी काय करायला पाहिजे हे सुद्धा वेळोवेळी सांगितलं. आता तुम्हाला जर ताजं उदाहरण घ्यायचं, सरकारने आधी काय केलं, गहू निर्यात बंदी केली, नंतर स्टॉक लिमिट लावलं, तांदूळाचं सुद्धा काही तांदूळाच्या व्हरायटीवरती निर्यात बंदी घातली. आता कांद्यावर सुद्धा त्यांनी 40% निर्यात शुल्क लावलेलं आहे. टोमॅटो सुद्धा आयात केला होता. तर तुम्ही जर मागच्या महिनाभर 2-3 महिन्याचा आढावा पाहिला तर ॲग्रोवनने वेळोवेळी सरकारच्या प्रत्येक धोरणावर ताशेरे ओढलेले आहेत आणि तेही कुठलंही म्हणजे भीड न ठेवता. कारण शेवटी आपला एकच अजेंडा आहे की आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. बरोबर आहे. तसंच आपण व्यापाऱ्यांचं सुद्धा केलेलं आहे की व्यापाऱ्यांनी जे बाजारामध्ये जर एखादा अफवा पसरवली असेल किंवा एखाद्या सरकारने धोरण समजा सरकारने काय केलं, स्टॉक लिमिट लावलं, तर बाजारामध्ये अशी अफवा पसरवली जाते की आता लगेच मार्केट कोसळणार आहे, वाढणारच नाही. त्यावेळेस सुद्धा आपण काय केलं की नेमकं बाजारामध्ये कुठली अफवा पसरवली जाते आणि खरी परिस्थिती काय हे आपण शेतकऱ्यांना वेळोवेळी समजून सांगितलेलं. मग ते सरकारचं आयात निर्यातीचं धोरण असेल किंवा मग खाद्यतेल आयातीची कपात असेल किंवा मग कांदा निर्यातीवर 40% लावलेलं शुल्क असेल किंवा टोमॅटो आयातीचा निर्णय असेल किंवा मग आता तुम्ही बघितलं की गहू निर्यातीचा सुद्धा निर्णय असेल, त्यावेळेस सुद्धा आपण वेळोवेळी याचा परिणाम काय होऊ शकतो आणि हा निर्णय कसा चुकीचा आहे आणि शेतकऱ्यांचा कसा तोट्याचा आहे याचं सुद्धा आपण वेळोवेळी विश्लेषण केलेलं आहे. बरोबर आहे. ही ॲग्रोवनची भूमिका आहे. आता हे झालं मागच्या हंगामाबद्दल की मागच्या हंगामात तुमचे अंदाज चुकले वगैरे, पण शेतकऱ्यांना हे पण जाणून घ्यायचंय की आता पुढचं आवकेचा हंगाम आलाय 1 ऑक्टोबरपासून साधारणतः ते सुरू होईल. बरोबर. तर या हंगामात शेतकऱ्यांना हे जाणून घ्यायचं की आमच्या शेतमालाला भाव काय मिळेल, सोयाबीन कापूस असेल त्याला भाव काय मिळेल. अगदी बरोबर. बरेच शेतकरी मला पर्सनली फोन करून सुद्धा हाच प्रश्न विचारतात. पण इथं मी जसं तुम्हाला सांगितलं आता या मुलाखतीचा आपला सार हाच होता आणि मी वेळोवेळी सांगितलं की आपण वेगवेगळ्या संस्था स्वतः शेतकऱ्यांकडून घेतलेली माहिती वेगवेगळ्या राज्यातून, त्यानंतर विदेशातले जे काही अंदाज असतात वेगवेगळ्या संस्थांचे, USD आहे, ब्राझीलचं त्यांचं डिपार्टमेंट आहे, चीनचं आहे, आपण या सगळ्या संस्थांचा अभ्यास करून बाजारात वेगवेगळ्या जाणकारांशी अभ्यासकांशी बोलून एक प्राईस रेंज आपण दर हंगामामध्ये ठरवत असतो. असं नाही की आपण आला हंगाम म्हणजे काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं, असं नाही. कारण शेवटपर्यंत आपल्याला त्याला जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे त्या प्राईस रेंजची. आणि यंदा काय झालं, एक तर आपल्याकडे पेरण्या उशिरा झाला 1 महिन्याने, त्यामुळे साहजिकच आपल्याकडे काढणी सुद्धा उशिरा होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुष्काळी परिस्थिती आपल्याकडे. बरोबर. त्यामुळे यंदा आपली जबाबदारी अशी आहे की आपला अंदाज ठरवताना कुठल्याही शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचताना ती अचूक गेली पाहिजे, याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. साहजिकच जेव्हा आपल्याकडं सोयाबीनची काढणी चालू होईल, कापूसाची थोडंसं कापूस बाजारात यायला लागेल, तेव्हा आपल्याला एक अंदाज यायला लागेल उत्पादकता नेमकी किती येईल. आणि साहजिकच जेव्हा उत्पादनाचे अंदाज येतील, मागणी पुरवठ्याचे सुद्धा अंदाज आपल्याकडे येत असतात आणि त्यावरून आपण एक वेगवेगळ्या लोकांशी क्षेत्रातल्या बोलून हे करून आपण एक प्राईस रेंज ठरवू आणि ती लवकरच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू. पण लगेच आपल्याला सांगता येणार नाही. पण सगळ्यात सुरुवातीच्या पातळीवर असंच आहे की कापसा आता नवीन कापूस तर बाजारात आलेला आहे. नवीन कापसाला आता 7 ते 8 हजार म्हणजे 7.5 ते 8 हजाराच्या दरम्यान भाव मिळतोय उत्तर भारतामध्ये. सध्या महाराष्ट्रामध्ये तसं पाहिलं तर आपला 7.5च्या दरम्यान नवीन जो कापूस आला 1-2 ठिकाणी त्याला मुहूर्ताचा भाव मिळालेला आहे. सोयाबीन अजून सुद्धा प्रेशरमध्येच आहे कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आलं. पण दुसरी बाजू अशी आहे की दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे, म्हणजेच काय उत्पादनात घट झालेली आहे. त्यामुळं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे आपलं गुणवत्तेचं सोयाबीन आहे चांगल्या क्वालिटीचं ते तरी सध्या तरी शेतकऱ्यांनी 5.5 हजाराच्या कमी विकण्याची घाई करू नये. जर ओलावा आहे, डॅमेज झालेलं आहे किंवा असं आहे तर ते तुम्ही विचार करू शकता विकायचा, पण चांगल्या क्वालिटीचं सोयाबीन 5.5च्या कमी सध्या तरी विकण्याचा निर्णय घेऊ नये असं आपण एक अंदाज शेतकऱ्यांना देऊ शकतो. पण इथे आणखीन एक सांगतो की आपण तुम्ही माल विकाच असं म्हणत नाही, असं सांगत नाही. कारण काय की आपण विका म्हणून सुद्धा सांगू शकत नाही किंवा न विका म्हणून सुद्धा सांगू. आपण एक दराची माहिती प्रत्येकाची माहिती देत असतो आणि प्रत्येकाने आपापल्या विवेकावर त्याचा निर्णय घ्यायचा असतो. बरं सर, आता याच्यात एक शेतकऱ्यांना आव्हान काय, कारण की आता तुम्ही सातत्यानं शेतमाल बाजारातलं सगळं अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात, तुम्हाला काय आव्हान करायचं की बाबा काय करू नका आणि काय करा, याच्याबद्दल शेतकऱ्यांना सांगा की थोडंसं. आमच्या शेतकऱ्यांना आव्हान हेच आहे की ॲग्रोवनच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत बाजारभावाची माहिती देत असतो, कुठले कुठले घटक आहेत, त्याचं शेतीमाल बाजारावर आपला काय परिणाम होत असतो. यंदा बिकट परिस्थिती आहे कारण यंदा दुष्काळ आहे, त्यामुळे साहजिकच सोयाबीन आणि कापसाचं आपल्या मुख्य पिकांचं सगळ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आमचं हे प्रामाणिक मत आहे की शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, किमान उत्पादन खर्चाच्या वर चांगले पैसे राहावेत
अशी आमची भूमिका आहे. आम्ही त्यासाठीच प्रयत्न करणार आहोत, वेळोवेळी माहिती तुमच्यापर्यंत देत राहू. पण शेतकऱ्यांना आणखीन एक महत्त्वाचं आव्हान असं आहे की जेव्हा तुम्ही माहिती कुणाकडूनही घ्या, असंच नाही की तुम्ही आमच्याकडूनच माहिती घ्या, ॲग्रोवनचीच माहिती तुम्ही खरी माना, प्रत्येकाकडून घ्या, पण ती माहिती कुठल्या आधारावर दिलेली आहे, तो माणसाचा मागचा नेमका हिस्ट्री ट्रॅक काय, आणि तो माणूस जो काही रहीण सांगणार त्याची जबाबदारी शेवटपर्यंत घेणार आहे का, याचा तुम्ही स्वतः एक अंदाज लावा. त्याचा एक तुम्ही बघा की नेमकं यांची हिस्ट्री काय आणि हे खरंच माहिती देतात का, यांची विश्वासार्हता काय आहे, आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या विक्रीचं नियोजन ठरवावं. आणि आपल्या या हंगामामध्ये आपल्यावर संकट आहे, चांगल्या भावात आपला माल कसा विकता येईल यासाठी बाजारावर लक्ष ठेवून राहा, बाजाराचा अभ्यास करा. केवळ आम्ही सांगतो म्हणून त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका, असं मी प्रामाणिकपणे तुम्हाला आवाहन करतो. तुम्ही स्वतः अभ्यास करा, तुम्ही स्वतः बाजारामध्ये फिरा, वेगवेगळ्या लोकांशी बोला आणि एक बाजार साक्षर व्हा, हेच माझं शेवटचं आव्हान आहे. आता तुम्हाला याच्याबद्दल काही काही प्रश्न आहेत की अजून बाबा आम्हाला कांद्याचं समजून घ्यायचं आहे, आम्हाला हरभऱ्याचं समजून घ्यायचं आहे, तर ते ज्या वेळेस आम्ही प्रश्न काही विचारलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिंक वरती दिसेल डाव्या किंवा उजव्या बाजूला, की तुम्ही बघू शकता, तिथं तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. आणि त्यासोबतच तुम्हाला जर का वाचायचं असेल ते अधिकृत, कारण की वाचण्यावर आपल्याला हे असतो ना, जोर असतो की अरे हे कोणी सांगितलंय, कुठून आलंय लिहिलेलं, तर आपली अधिकृत जी वेबसाईट आहे ना ती सांगतो तुम्हाला. agrowon.esakal.com अशी आपली वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला फॉलो करा, तिथं जा, तिथं तुम्हाला मार्केट इंटेलिजन्स, मार्केट बुलेटिन, शेतमाल बाजारातलं सगळं काही मिळणार आहे. पुढं तुमचे काही अजून प्रश्न असतील, आपण अजून त्याची उत्तरं देण्यासाठी मी अनिल सरांना म्हणणार आहे की तुम्ही या आणि त्याची उत्तरं द्या, परत भेटूच. पण आता हे सगळं असं आहे आणि याच्यातनं आपल्याला मार्ग काढत पुढे जायचं आहे. परिस्थितीचा तुम्हाला अंदाज आलाय, तुम्ही फार सहन केलं आहे, आता रजा घेतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत ॲग्रोवनचं सबस्क्राईब करायचं आहे चॅनल, फेसबुकला पाहत असताना व्हिडिओ लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. शेतकरी शेवटी जगला पाहिजे, टिकला पाहिजे, त्याला समृद्धी लाभली पाहिजे, हेच ॲग्रोवनचा सातत्यानं प्रयत्न आहे. त्यासाठी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ.